नमा, मला कळतंय ग, ती माणसं जे काही बोलली, त्यांनी जो काही अपमान केला त्यामुळे तुला खूप वाईट वाटतंय. पण तू लक्ष नको देऊस त्यांच्या बोलण्याकडे. अपमानापेक्षा आपल्या माणसांनी मला समजून घेतलं नाही याचं तुला जास्त वाईट वाटतंय. तू सांगितलंस की तुझं युवराजवर प्रेम आहे, पण ते कोणीच ऐकून घेतलं नाही. नमा अगं, सगळाच इतका गोंधळ होता ना, कोणाच्याच लक्षात राहिलं नसेल. रमा, बाळा खाऊन घे थोडं. ना बाबा, अगं तुझा अपमान तो आमचा अपमान. आता यापुढे असं घडणार नाही, खात्रीने सांगतो. तुझ्या मनाविरुद्ध पाहण्याचा कार्यक्रम करणार नाही बाळ. खाऊन घे. तुला नाही लग्न करायचं ना इतक्यात, नको करूस, पण खाऊन तर घे बाळा. नमा बाळा, असं काय करतेस? ताई काकी, बापू काका, नमाना अजून खूप डिस्टर्ब आहे. मी समजावते तिला. ठीक आहे, आम्ही जातो, पण तिला खायला सांगा. हो. ठेव. नमा अगं, असं काय करतेस? जे काही घडलं त्यात ताई काकी आणि बापू काकांचा काहीच दोष नाहीये. हे बघ, जोपर्यंत तुझ्या मनातलं तू त्यांना सांगत नाहीस तोपर्यंत त्यांना कसं समजेल ग? कसं सांगू? युवराज त्याच्या मनातलं काही सांगतच नाहीये. हो ग? जेवण करून घे. नमा, प्लीज शांत हो. युवराज, पण ती बरोबर बोलते. तू काही बोलला नाहीस म्हणून हे सगळं घडलंय. नमा, आता काय रडून रडून पोट भरणार आहेस का? हे घे पाणी पी. खरंच रडून पोट भरणार आहेस का? घे. आज मी माझ्या लाडक्या बहिणीला स्वतःच्या हाताने भरवणार आहे. ये. बस. हे घे. बरं बाबा, ठीक आहे, नको खाऊस. तुला हवं तेव्हा जेव. तुला कोणीही जबरदस्ती करणार नाही जेवणाची.
आणि लग्नाची. बरं नमा, मला सांग ना, तुला कसा मुलगा हवा? म्हणजे मला कसं आहे शोधायला जरा बरं पडेल. म्हणजे गुळपोळीतला हवा की मुंबईतला हवा? जॉबवाला की बिझनेसमन? की आपण बापू काकासारखा डेअरीवाला बघूया? नाही नाही, नको नको. बापूसारखा डेअरीवाला बघितला आणि त्याच्याकडे पण ऐश्वर्यासारखी म्हैस निघाली तर मग त्याचं लक्ष पण जास्त तिच्याकडेच असेल. मग ताई काकी कशी बापू काका बरोबर भांडते तशी तू पण त्याच्याबरोबर भांडत बसशील. सांग ना मग, अजून किती नाराज राहणार आहेस? तू सांगितलंच नाहीस तर मला कळणार कसं की तुला कसा मुलगा हवाय? आपण एक काम करूया का? तू कशी शांत आहेस ना, मला आपण मुद्दाम दमदार आवाजातला एक रांगडाकडे बघूया का? थांब ना, माझ्या लाडक्या बहिणीकडे बरेच दिवस दुर्लक्ष झाले. तू बोल ना मग माझ्याशी. तुला काही त्रास होतोय का? आणि तुला काही वाटत असेल ना तर मला सांग. पण नमा, तू जेवल्याशिवाय मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. ये. नमा, मला कळतंय तुला किती त्रास होतो. सिडने नमासाठी स्थळ शोधण्याआधी युवराजच्या मनातलं बाहेर काढावंच लागेल. नमा, बाळा निघालीस? चल नाश्ता करून घे. अगं असं काय करतेस? काहीतरी खाऊन जा. काल रात्री पण तू काहीच खाल्लं नाहीस ग. अगं नमा, तू निघालीस पण? थांब थांब, इथे ये जरा. सांगते, इथे ये. बस तर. ये ये, बस इथे. हे दे. बरं झालं तू आलीस. बघ ना, काही न खाता जात होती बघ. नमा, जरा शांत हो. ताई काकी, तुम्ही काहीच काळजी करू नका, मी समजावते तिला. हो हो, मी नाश्ता घेऊन येते. हा, सांगते. नमा, आज तुला ऑफिसला सुट्टी. काही गरज नाहीये कामात वेळ घालवायची. आणि तसंही जास्त काही कामं नाहीयेत. आणि प्रॉब्लेम पासून पळून जाऊन सोल्युशन नाही निघत. आज मी असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे युवराजच्या मनात तुझ्याविषयी काय आहे हे त्याला कबूल करावंच लागेल. सांगते, पण तुझी मदत लागेल हा मला. सगळं काही नीट होईल, काही टेन्शन घेऊ नकोस. मिलिंद, व्हॉट नॉनसेन्स. मुंबईमध्ये स्टार हॉटेल्समध्ये मीटिंग करणारे आपण, त्या बावळट सिद्धार्थने आपल्याला इथे इथे रस्त्यावर भेटायला बोलवलंय. अरे काय आहे तो ना, आपला जावई अजिबात शोभत नाही. त्यांनी स्वतःचं स्टेटस रेप्युटेशन तर घालवलंच आहे, पण आपलंही रेप्युटेशन आणि स्टेटसची त्याला पर्वा नाहीये. हे इथे असं रस्त्यावर भेटायला बोलवतात
आणि बाय द वे त्याने इथे कशाला बोलवलंय आपल्याला? तर मला काय माहितीये, आलं असेल नवीन काहीतरी त्याच्या डोक्यामध्ये आणि त्यासाठी त्याला आपली मदत हवी असेल. हा, त्या दिवशी नाही का त्याने आपल्याला तमाशा करायला सांगितला, तसं काहीतरी असेल. मग काय आपण परत तमाशा करायचा? सॉरी हा मिलिंद, मी आता काही तमाशा वगैरे करणार नाहीये. काय हे तू म्हणतेस? तमाशा घालणं हा तर तुझा छंद आहे ना. जस्ट शट अप मिलिंद. हा कोण आला रे आपल्याला सांगणारा हे करा आणि ते करा म्हणून? आपण काय त्याचे एम्प्लॉई आहोत? तुला सांगते मिलिंद, मी ना आता कायमची निघून जाते मुंबईला. मला कंटाळा आलाय. आपल्या बिझनेस कडे दुर्लक्ष होत चाललंय याच्यामुळे. महालक्ष्मी, तू जरा शांत राहा. उगाच बिझनेसची खूप काळजी आहे असं दाखवू नकोस. फेस पॅक लावून दिवसभर तू बसलेली असतीस आणि मी ऑनलाईन सगळ्या मीटिंग सांभाळत असतो. तिकडे सगळं उत्तम आहे आणि मला काही हौस नाही इथे मुलीच्या सासरी राहण्याची. तिचा संसार मार्गी लागल्याशिवाय तुला तरी इथून निघावंसं वाटतंय का? निघशील का तू मुंबईला परत? रिअली मिलिंद, तू खरंच अदितीच्या संसाराची काळजी आहे वगैरे म्हणून थांबलायस इथे, की या घराची वाटणी कशी होते ते पाहायला थांबलायस? हे बघ, माझ्या समोर ना मी किती चांगला बाप आहे, मला मुलीच्या संसाराची किती काळजी आहे हे दाखवण्याची काहीच गरज नाहीये. सॉरी सॉरी सॉरी, जास्त उशीर झाला नाही ना? म्हणजे जास्त वेळ तुम्हाला वाट तर बघायला लागली नाही ना? नाही, ठीक आहे. काय कामाचे ते बोल. मग माझ्याकडे वेळ नाही तुझ्यासाठी, कळलं? नाहीतर काय, इथे कशाला भेटायला बोलवलंय? काय विषयच असा आहे जो घरी बोलता येणार नाही, कारण कोणाला काही कळलं तर म्हणून. नाही, काय काम काय पण? सर, काल तुम्ही बघितलं ना मी सगळ्यांसमोर काय म्हणालो, की मी नमासाठी चांगला मुलगा शोधून. नमाचं लग्न जुळवण्यासाठी मला तुमची मदत हवी. काय आमची? तुम्ही मला असा मुलगा सुचवा की काल नमा जशी घाबरली होती ना तशी घाबरून न जाता तिने हट्ट धरला पाहिजे. मी लग्न करीन तर याच मुलाशी. युवराज, अरे नमाला पाहिलंस का तू? म्हणजे अगं सकाळपासून तर ती मला नाही दिसली. अरे मी पण नाही पाहिलंय. कधीपासून शोधतेय मी तिला, कुठेच सापडत नाहीये. कुठेच नाहीये. पण तू घरी सगळीकडे नीट शोधलंस का तिला? अरे हो, सगळीकडे पाहिलं, कुठेच नाहीये. काय माहित कुठे गेलीये. मला वाटलं काल सारखं तुला भेटायला आली असेल ती, म्हणून मी तुझ्याकडे आले. बरं बघते मी. घरात नाहीये. हे गेली कुठे? आणि आता तू कुठे शोधणार तिला? बाहेर गेली असेल कुठेतरी, बघते मी. घरात सुद्धा कोणाला काही सांगता नाही येणार, घाबरतील परत सगळे. तू सुद्धा ताई काकी किंवा बापू काकांनी काही विचारलं तर काही सांगू नकोस हा. मी बघते तिला. अदिती थांब, तू घरातच थांब आणि घरात परत एकदा नीट बघ. मी बाहेर जातो आणि शोधतो तिला. कालच्या सारखी ऑफिस मध्ये गेली असेल. नाही, पण मी काल तिथं होतो म्हणून ती ऑफिस मध्ये आली होती. आज का जाईल? तू कुठे शोधतो हिला? नाही तरी मी तिथे बघतो. मी तिला सगळीकडे शोधतो. हे बघा तिथे, तू घरात आणखी एकदा नीट बघ. तिच्याबद्दल काही कळलं, ती घरी परत आली ना तर मला नक्की कळव. मी शोधतो तिला. इतकी काळजी करतोस युवराज तू तिची, तर मनातलं कबूल का करत नाहीयेस? बोल युवराज, तू बोलशील तेव्हाच सगळं सोपं होईल. आपल्या घरात काही कळा ना मला का? नाना काका, नमा दिसली? काय रे, काय झालं युवराज? ये अरे बोल ना. काही नाही, काम होतं. युवराज, अरे तुला तर माहिती ना काल आपल्या नमाबरोबर काय झालं ते. अरे खूप डिस्टर्ब होती रे ती. काय सांगाव, गेली असेल एखाद्या वेळेस कड्यावर, नाहीतर नदीवर. काय? हो, अरे एखाद्या वेळेस जंगलात सुद्धा गेली असेल एकटीच. हो नाना काका, काही बोलू नका प्लीज. हो, मला आदिती म्हणाली इथेच कुठे जवळ बाजारात गेले, म्हणून तुम्हाला विचारलं की येताना ती दिसली काय. नाही रे, मला नाही दिसली. अरे तरी पण ठीक आहे ठीक आहे, मी बघतो. ठीक आहे. डोंट यू थिंक यासाठी तू मॅरेज ब्युरोला कॉन्टॅक्ट केलं पाहिजेस? नाही म्हणजे तू आम्हाला समजतोस तरी कोण? नाही म्हणजे आधी तमाशा करायला सांगितलास
आणि आता तुझ्या बहिणीसाठी मुलगा शोधायला सांगतोय? प्लीज मॅम, हे बघा, अहो सध्या मला जर कोणी मदत करू शकते या घरात तर ते तुम्हीच झालं. माझ्या घरातलं दुसरं कोणी मला मदत नाही करणार. त्यामुळे प्लीज, आणि मी जर नमासाठी चांगलं स्थळ सुचवलं ना तर घरातल्यांचा पुन्हा विश्वास बसेल माझ्यावर. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आणि हीच चांगली संधी आहे माझ्यासाठी. चांगलं डोकं चालवतोय. गुड. हो सर, पण त्यासाठी मला तुमची मदत हवी. माझी? हे बघा, तुम्ही मला असा चांगला मुलगा सुचवा ना. हो, पण तो गावातला नको. काय, मुंबईतलाच हवा तो. कारण गावातलं स्थळ आहे ना, घरातलं कोणी आणू शकतं. त्यामुळे तो सिटीमधला हवा. आणि सर, तुमच्या एवढ्या ओळखी आहेत, त्यामुळे बघा ना एखादा चांगला मुलगा. म्हणजे चांगलं स्थळ असेल तर खूप बरं होईल. आणि हो, मुलगा कसा प्रेमळ असावा, श्रीमंत असावा, बिझनेसमॅन असावा, आणि माझ्या बहिणीला सांभाळून घेणार असावा. आणि सर, त्या मुलाची एंट्री झाली ना की घरातल्या सगळ्यांनी कसं असं बघत राहायला पाहिजे. युवराज, तो नकोय हो. तो आलाय, लपा. हा युवराज इतक्या घाईने कुठे गेलाय? ऑफिसला. आणखी कुठे जाणार आहे? एवढ्या घाई? अरे तोच सीईओ आहे ना, त्याला कोण लेट मार्क लावणार आहे? आता हा विषय का? इडियट. हे बघ सिद्धार्थ, आता तुला खूप चांगला चान्स मिळालाय, पण पुन्हा एक नवी चूक करू नकोस तू, कळलं का? आणि असं घाईघाईत कोणालाही उभा करू नकोस. घरात त्यांचा विश्वास जिंकण्याची ही एकमेव संधी तुला चालून आलेली आहे. तेव्हा चांगलं उत्तम स्थळ शोध. घरातल्यांनी तुझ्यावर जो विश्वास टाकलाय ना तो परत गमावू नकोस. आणि एक गोष्ट सांगू सिद्धार्थ तुला, ह्या देशमुखांना ना मी आता खोलवर ओळखू लागलोय. ते घरच्या श्रीमंतीपेक्षा माणसाच्या मनाची श्रीमंती बघणारे लोक आहेत. हो ना, हे देशमुख या बाबतीत अगदीच पक्के आहेत. संस्कार, नाती यांना जास्त इम्पॉर्टन्स देतात. बरोबर बोलताय ते. उत्तम स्थळ पाहायला हवं युवराजचा काटा काढण्यासाठी. त्याच्याहून बेटर मुलगा हवा. ही ऑफिस मध्ये नाहीये. कुठे गेली असेल? घरी नाही, इथे नाही. घाबरायलाच हवा. त्याची काळजी तू करू नकोस. तो त्याचं प्रेम कबूल करत नाही म्हणून तुला त्रास होतोय की नाही, मग त्याला पण होऊ दे जरा त्रास. हे बघ, त्याचाच फोन आहे. हा बोल युवराज. हॅलो आदित्य, अगं मी नमाला सगळीकडे शोधलं पण ती कुठेच नाहीये. शेतात, बाजारात, तिच्या कॉलेजमध्येही जाऊन आलो पण ती कुठेच नाहीये. लास्ट होप होता की ती कालच्या सारखी ऑफिसला आली असेल, पण ती इथेही नाही आलेली. मी काय करू? कुठे शोधू तिला? हा, मी बस स्टॉपवर बघून येतो आणि तिच्याबद्दल काही कळलं ना तर मी तुला कळवतो. हा नाही, थांब युवराज, तू ना आधी घरी ये. मला नमाने तुझ्यासाठी लिहिलेली चिठ्ठी सापडलीये. काय काय लिहिली नमाने चिठ्ठीमध्ये? ते आता नाही सांगता येणार. म्हणजे अरे घरी कोणाला माहित नाहीये ना, म्हणून तू घरी ये. मी ना गच्चीवर आहे. ठीक आहे, ठीक आहे, आलोच मी. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त माझ्या घरच्यांना ओळखायला लागलात. त्यामुळे तुम्ही असा चांगला मुलगा शोधा जो माझ्या घरच्यांना आवडेल. ओके, आहे माझ्या नजरेमध्ये एक मुलगा. कोण? युवराज. या युवराजचं नक्की काय चाललंय? आत्ताच एवढ्या स्पीड मध्ये ऑफिसला की कुठेतरी गेला, परत इकडे गेला. खूपच घाईत दिसतं. काहीतरी गडबड आहे.